आणि आता एक सविस्तर बातमी आहे। पुण्यातील वैष्णवी हगवणे हिच्या आत्महत्या प्रकरणामध्ये राज्य महिला आयोगाच्या भूमिकेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे। आयोगाच्या भूमिकेवर चौफेर टीका केली जाते। राष्ट्रवादीच्या रोहिणी खडसे यांनी तर अध्यक्ष रुपाली चाकणकर यांना बदलण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे अर्ज केलाय आणि या वादात आता करुणा शर्मा मुंडे यांनी देखील उडी घेतली असून चाकणकरांच्या चिल्लर टीकेवरती पलटवार केलाय। की महिला आयोग हे पद पूर्ण 24 तास जो व्यक्ती वेळ देऊ शकत असेल आणि महिलांना न्याय देऊ शकत असेल अशाच व्यक्तीकडे सरकारने हे पद द्यावं। आम्ही आमच्या स्वकर्तृत्वावर इथपर्यंत आलोय, वडिलांच्या नावानी नाही। की तुम्ही सुंदर दिसताय त्याच्यासाठी तुम्हाला पद मिळालेलं आहे, तुमचे कार्यभारवर तुम्हाला पद मिळालेलं नाहीये। मुख्यमंत्र्यांनी यांच्यावरती सदोष मनुष्यवधाचा का गुन्हा नोंद करू नये, यांनी यांच्या स्वतःच्या जबाबदारीत नाही मुक्त होऊ शकणार नाहीयेत। खरं तर मला हा डेटा दाखवायची गरज नव्हती, पण चिल्लरचा 2 दिवसात जास्त आवाज यायला लागला त्याच्यामुळे। पिंपरीतील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणामुळे राज्यात खळबळ उडाली आहे। या प्रकरणातील महिला आयोग आणि पोलिसांच्या भूमिकेवर सातत्यानं प्रश्न उपस्थित होतोय। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी रुपाली चाकणकर यांच्यावर तुफान फटकेबाजी केली। 16 मेला वैष्णवीनं आत्महत्या केली आणि त्यानंतर 19 मेला महिला आयोगानं या प्रकरणाची दखल घेतली। पण त्याआधी 6 नोव्हेंबर 2024ला वैष्णवीच्या जावेनं म्हणजेच मयुरी हगवणे हिनं महिला आयोगात हगवणे कुटुंबाविरोधात तक्रार केली होती। त्याची दखल का घेतली नाही असा सवाल खडसेंनी विचारला। या केसमध्ये जर महिला आयोगाच्या अध्यक्षांनी वेळेवर त्या तक्रारीची दखल घेतली असती ना तर आज वैष्णवी जिवंत असती। जर त्याच वेळेस त्या लोकांच्या मुसक्या आवळल्या असत्या ना तर एवढी हिंमत त्या लोकांची झाली नसती। पण त्या तक्रारीनंतर त्यांचं स्वतःचं विश्लेषण तुम्ही बघितलं असेल तर की हा पारिवारिक वाद होता, त्याच्यामुळे आम्ही चर्चेतनं मार्ग काढायला सांगितला। एवढं झाल्यानंतर ती महिला येऊन तक्रार करते, चर्चेतनं काय वादात तुम्ही मार्ग काढताय, तुम्ही अटक का नाही केली त्यांना? मी म्हणते ना यांच्यावरती सदोष मनुष्यवधाचा का गुन्हा नोंद करू नये, यांनी यांच्या स्वतःच्या जबाबदारीत नाही मुक्त होऊ शकणार नाहीयेत। वैष्णवीच्या आत्महत्येनंतर महिला आयोगानं दखल घेतली होती, तर मग अध्यक्षांनी तिच्या पालकांची भेट घेण्यात एवढा का वेळ लावला असा सवाल रोहिणी खडसेंनी केलाय। एवढे दिवस झाल्यानंतर आज महिला आयोगाचे अध्यक्ष इथे येऊन जर भेटत असतील तर याला काय म्हणावं आपण? म्हणजे त्यांना पक्षाचे कार्यक्रम करायला वेळ मिळतोय, त्या सातारा, सांगली, कोल्हापूर कुठे कुठे पक्षाचा कार्यक्रम करायला फिरतायत, पण त्यांना इथे यायला वेळ मिळत नाहीये। माझी या निमित्ताने मागणी आहे की महिला आयोग हे पद पूर्ण 24 तास जो व्यक्ती वेळ देऊ शकत असेल आणि महिलांना न्याय देऊ शकत असेल अशाच व्यक्तीकडे सरकारने हे पद द्यावं। खडसेंच्या या हल्लाबोलनंतर महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनीही जोरदार उत्तर दिलं। आपल्यावर टीका करणाऱ्यांचा चिल्लर असा उल्लेख करत चाकणकरांनी त्यांना उडवून दिलं। ज्यावेळेस ही केस कोणालाही माहिती नव्हती त्यावेळेस मी स्वतः सुरुवातीला सुमोटो करून याचा पाठपुरावा केला। त्याच्यामुळे बाकीच्या गोष्टींचे आरोप हे विरोधक ते करत राहणार, ते त्यांचं काम आहे, मला त्याचं काही वाटतही नाही। विरोधकांना मी शून्यापेक्षा जास्त महत्व देत नाही, कारण की त्यांच्याकडे कोणते पुरावे नसतात आणि त्यांनी स्वतः कुठलाही प्रयत्न केलेला नाही। 6 दिवसांनी ट्विट करून एखादी व्यक्ती म्हणती वैष्णवी हगवणेला नाही पाहिजे, पण आयोग काय करतोय? त्यांनी मला विचारावं आयोग काय करतो। सुरुवातीपासून मी याच्यामध्ये रोहिणी खडसे यांच्या सोबतच करुणा मुंडे शर्मा यांनीही महिला आयोगाच्या कामावर प्रश्न निर्माण केलाय आणि चाकणकरांवर टीका केली आहे। त्यालाही चाकणकरांनी उत्तर दिलं। केवळ आणि केवळ आयोगावरती बोलणं हे ते कलमी कार्यक्रम आणि त्याच्यावरती पेमेंट घेऊन जर कोणी ट्रोल करत असेल आणि बोलत असेल तर ही विकृत मानसिकता, हे हुंड्यासाठी छळ करणाऱ्यांच्या मानसिकते इतकेच दोषी आहेत। क्योंकि त्या पण म्हणताय ना की ते पैसे घेऊन बोलताय लोक आणि पेमेंट घेऊन बोलताय, त्या कसं असं म्हणू शकता? तो आम्ही पण असं म्हणू शकता की तुम्ही सुंदर दिसताय त्याच्यासाठी तुम्हाला पद मिळालेलं आहे, तुमचे कार्यभारवर तुम्हाला पद मिळालेलं नाहीये। चाकणकरांवर चहूबाजूने टीका होत असताना शिवसेना नेत्या नीलम गोरे यांनीही महिला आयोगाला सल्ला दिलाय। राज्य महिला आयोगाने आता स्वतः या कामाच्या मध्ये जसं त्यांनी पोलिसांना सांगितलं तसं कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण कायद्यानुसार जर का मयुरी जगतापची केस चालवावी असा सल्ला दिला असता तर आत्तापर्यंत मयुरीला त्यांच्या प्रॉपर्टीत वाटा मिळाला असता। महिला आयोगाच्या कारभारावरून रंगलेल्या कलगीतुऱ्यात रुपाली चाकणकर यांनी आपली बाजू लढवण्याचा पूर्ण प्रयत्न केला, पण त्यातही त्यांना करुणा मुंडेंनी चॅलेंज दिलं। बांद्राच्या मुख्य कार्यालयामध्ये आलेल्या एकूण केसेस आहेत 35,971, त्यापैकी 35,282 केसेस आम्ही ह्या निकालात काढलेल्या। ज्यांना ज्यांना प्रश्न पडतो राज्य महिला आयोग काय करतंय, आयोगाच्या माध्यमातून
किती केसेस निकालात निघतात त्यांच्यासाठी आवर्जून हा डेटा आहे. खरं तर मला हा डेटा दाखवायची गरज नव्हती, पण चिल्लरचा 2 दिवसात जास्त आवाज यायला लागला, त्याच्यामुळं हे दाखवणं गरजेचं पडलं. त्यांनी सांगितलेलं आहे 35,000 महिलांच्या की 35,971 महिलांना आमच्याकडे कंप्लेंट आलेली आहे. तर रुपालीताई, मी तुम्हाला आवाहन करते की आम्हाला पुरावा द्या. 35,000 महिलांमध्ये तुम्ही किती महिलांना तुम्ही न्याय दिला, तुम्ही आम्हाला पुरावा द्या, नाही तो आम्ही तुम्हाला पुरावा देण्यासाठी पूर्ण 35,000 महिलांना घेऊन मी तुमच्याद्वारे महिला आयोगाचे बाहेर आंदोलन काढणार आहे. एकूणच वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर महिला आयोगाचा कारभार चव्हाट्यावरच आलाय आणि विरोधकांच्या निशाण्यावर रुपाली चाकणकर आल्याचं बघायला मिळतंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.